नमस्ते, जय शिवराय. आज आपण खोदागिरी तालुका चेन्नागिरी जिल्हा दावणगिरी म्हणजेच काय तर कर्नाटकमध्ये आहे. साधारणतः आपण आलो आहे ते बारामतीवरून खोदागिरी या अंतराचा विचार केला तर साधारणतः 600 ते 750 किलोमीटर अंतर भरते. 750. या ठिकाणी येण्याचे दोन मार्ग आहेत. एक तुम्ही रस्त्याने येऊ शकता, एक रेल्वेने येऊ शकता किंवा विमानाने येऊनही तिथून तुम्ही येऊ शकता. तर या ठिकाणी येण्याचा योग असा काढला की आम्ही जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यात शिवजयंती साजरी करत असतो. बरंच की जसं की जम्मू काश्मीर, पानिपत, गोवा आणि आता ह्या वर्षी खोदागिरीत आलो. त्या ठिकाणी आम्ही जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून शिवजयंती साजरी केल्याच्या नंतर या ठिकाणचं मुख्य ओळख काय आहे तर या ठिकाणी स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्रीमंत सरदार शहाजीराजे भोसले यांची समाधी आहे. आता तसं जर विचार करायचा गेला तर शहाजीराजे भोसले यांचं मूळ गाव वेरूळ आणि सिंदखेड राजा इथं असणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या लखुजी जाधव यांच्या कन्या त्यांचा विवाह पार पडला. सुरुवातीच्या काळात मालोजी राजे यांचे सुपुत्र असणारे शहाजीराजे यांनाही आपल्या देशात असणारा अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवावा आणि स्वतःचं राज्य करावं म्हणून डोक्यात विचार करत चालू होता. 1 ते 2 वेळा त्यांनी ते स्वतःचं राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आलं. परंतु डोक्यात एक विचार होता की आपण एक रयतेचं राज्य उभं करावं. परंतु नंतरच्या काळात अपयश आल्याच्या नंतर त्यांनी आदिलशाही आणि निजामशाही या दोन मुस्लिम राजवटीच्या शाहींच्यात त्यांनी सरदार म्हणून काम केलं. एक बलाढ्य प्रचंड ताकदीचे सरदार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्याकडं खोदागिरीचा हा भाग असेल किंवा पुण्याची जहागिरी होती. सुरुवातीच्या लग्न झाल्याच्या नंतर मासाहेब जिजाऊ यांना जेव्हा शिवाजी महाराज हे पुत्र म्हणून लाभले त्यावेळेस त्या मासाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांना घेऊन पुण्यात गेले आणि पुण्यात त्यांनी शिवाजी महाराजांना लहानाचं मोठं करत असताना त्यावेळेस शहाजीराजे या भागात स्वतःचं अस्तित्व दाखवत असताना आदिलशाही आणि निजामशाही यांच्या वतीने मुघलांच्या विरुद्ध लढायची आणि त्यांनी खूप पराक्रम केलेला आपल्याला इतिहास सांगून जातो. परंतु नंतरच्या काळात शेवटच्या टप्प्यात साधारणतः वयाच्या 17व्या वर्षी या ठिकाणी असणाऱ्या या जंगलात शहाजीराजे शिकारीला गेला असता घोड्याचा अपघात होऊन कपाळ मोक्ष होऊन त्यांना मृत्यू प्राप्त झाला. त्याच्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य उभं केलं आपल्याला माहीतच आहे. परंतु शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज किंवा तिथून पुढच्या केलेल्या पिढ्यांनी कार्य आपण विचार घेतला तर त्याच्या अगोदर शहाजीराजे यांचाही विचार कारण ते संकल्पक होते स्वराज्याचं. त्यांनी दिशा दाखवली, मासाहेब जिजाऊंना समर्थन दिलं, साथ दिली आणि या ठिकाणी मग आदिलशाही निजामशाहीला थोडंसं गाफील ठेवून